तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। तर खूप जणांचं रिक्वेस्ट आलेली की भाऊ तुम्ही ओबीएस तुमचा ओबीएस सेटअप काय आहे आणि तुम्ही कोणता स्क्रीन मिररिंग सॉफ्टवेअर यूज करता लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी। तर मी ह्या व्हिडिओमध्ये त्या दोन गोष्टी डिस्कस करणार आहे आणि तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवणार आहे की आपण कसा ओबीएसचा सेटअप करू आणि स्क्रीन मिररिंग एसआरसीपी या सॉफ्टवेअरने कसा करूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्त लोकांकडे हा शेअर करा, जेणेकरून सर्व लोकांना याचा फायदा भेटेल। तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आपण क्रोम टॅबवर आलेलो आहे। तर तुम्हाला ओबीएस स्टुडिओ डाउनलोड हा असं सर्च मारायचा आहे आणि डाउनलोड ओबीएस स्टुडिओवर क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्हाला तीन ऑप्शन आहेत, एक तर विंडोजसाठी, मॅकसाठी आणि लिनक्ससाठी। तर जर तुमचा ओएस विंडोज असेल तर तुम्ही विंडोजवर क्लिक करा, मॅक असेल तर मग मॅकवर क्लिक करा, नाहीतर लिनक्ससाठी लिनक्सवर क्लिक करा। तर आपला विंडोज आहे तर विंडोजच्या खाली इथं डाउनलोड इन्स्टॉलर असेल तर इथं क्लिक करा। तर तुमचं आहे ना इथे इन्स्टॉलर डाउनलोड व्हायला स्टार्ट होईल। तर मी डाउनलोड केलेलं आहे आधीच, तर मी तर आधी कॅन्सल करतो। तर मित्रांनो, तुम्ही आता ओबीएस स्टुडिओ ओपन करू शकता इन्स्टॉल झाल्यानंतरला। तर ओबीएस स्टुडिओ ओपन झाल्यानंतरला तुम्हाला दिसेल इथे की इथे नो सोर्सेस सिलेक्टेड, म्हणजे इथं सीन्स असतील, इथं सोर्सेस असतील आणि ते सर्व आपलं ऑडिओ मिक्सर, सीन ट्रान्झिशन, कंट्रोल्स हे सर्व तुम्हाला दिसत असतील। तर सीन्स तुम्हाला स्टार्टिंगला एम्प्टी दिसतील, इथं तुम्हाला सीन ॲड करायचे असतात। तसं मी ॲड केलं आहे स्टार्टिंग, एंडिंग। जर माझा होम स्क्रीनवाला, माझा मेन स्क्रीन जिथं माझी लाईव्ह स्ट्रीमिंगची विंडो दिसते, तुम्हाला हे सर्व लेअर तुम्हाला गुगलवरून दिसून जाईल। तर सर्वात पहिला फाईलवर क्लिक करायचं आहे आणि सेटिंगवर क्लिक करायचं। सेटिंगवर क्लिक केल्यानंतरला तुम्हाला जनरल सेटिंग दिसेल। तर जनरल सेटिंगमध्ये आपल्याला काय हे करायचं ना, डायरेक्ट आपल्याला स्ट्रीमवर क्लिक करायचं। स्ट्रीमवर क्लिक केल्यानंतरला तुम्हाला पहिला इथे तुमचा सर्व्हिस सिलेक्ट करायचा आहे। जर तुम्ही यूट्यूबवर करत असाल तर यूट्यूब RTMPS ही सर्व्हिस सिलेक्ट करायची, नाहीतर तुम्ही कुठलीही कस्टम, नाहीतर ट्विच, फेसबुक लाईव्ह कुठलीही सर्व्हिस तुम्ही करत असाल तर ती सिलेक्ट करायची आहे। त्यानंतरला तुमचा जो सर्व्हर आहे तो बाय डिफॉल्ट प्रायमरी यूट्यूब हे ठेवून द्यायचं यूट्यूबच्या हिशोबात। त्यानंतर इथं तुम्हाला अकाउंट, पहिला मी माझा अकाउंट डिस्कनेक्ट करतो। इथं तुम्हाला तुमचा अकाउंट जो यूट्यूबचा अकाउंट आहे, कुठल्याही सर्व्हिसचा अकाउंट आहे, इथं कनेक्ट करायचं असेल तर पहिलं तुम्ही इथं क्लिक करा कनेक्ट अकाउंट। तर तुम्हाला माझा हा अकाउंट आहे यूट्यूबचा, मी इथं क्लिक केलं। क्लिक केल्यानंतरला इथं मला कंटिन्यूचा ऑप्शन आला, कंटिन्यू केल्यानंतर इथं झालं ऑथरायझेशन कंप्लीट सक्सेसफुली, यू कॅन नाव क्लोज दिस पेज। तर मी हा पेज आता क्लोज करेन कारण की माझं अकाउंट झालेलं आहे कनेक्ट। मी तर ओबीएसवर आलेलो आहे, तिथे तुम्ही बघू शकता की कनेक्टेड अकाउंट कार ऑनलाईन हा कनेक्टेड झालेला आहे। तर चौथी सेटिंग आहे आपली आउटपुट। आउटपुट म्हणजे तिथे तुम्हाला तुमचा बिटरेट, ऑडिओ बिटरेट सर्व सेट करायचं असतं। तर मी 1080वर लाईव्ह स्ट्रीमिंग करतो, तर मी 5 ते 6000 मध्ये बिटरेट ठेवतो। ऑडिओ बिटरेट माझा 224 आहे। जर तुम्हाला 4K 2K मध्ये करायचं असेल तर 10,000 आणि 15,000 20,000 ह्या बिटरेटनुसार तुम्हाला ठेवायला लागेल। त्याच्यानंतरला तुम्ही या व्हिडिओवरती आहे तुम्ही काय करायचं असतं, जो तुमची विंडोची स्क्रीन रिझोल्यूशन आहे ती बाय डिफॉल्ट इथे ठेवायची 1920x1080 माझी आहे। आणि हा FPS, तर मी इथे 60 FPS कारण की व्हिडिओ अजून चांगला दिसण्यासाठी, व्हिडिओ एकदम स्मूथ दिसतो त्याच्यात। तर मी आता आलेलो आहे ॲडव्हान्स ऑप्शन। ॲडव्हान्स ऑप्शनमध्ये तुम्ही केल्यानंतरला हे ते सर्व बाय डिफॉल्ट असतो, तुम्ही त्याच्यात काही छेडछाणी करू नका। त्यानंतरला ऑटोमॅटिकली रिकनेक्ट हा ऑप्शन असतो। हा ऑप्शन कशासाठी असतो मित्रांनो, जेणेकरून जर तुमचा वायफाय डिस्कनेक्ट झाला असेल आणि डिस्कनेक्ट झाल्यावर तुमची जर स्ट्रीम बफरला गेली आणि ऑटोमॅटिक एंड व्हावी नाही, यासाठी तुम्हाला हा ऑप्शन दिलेला असतो। त्यामुळे जेव्हा तुमचा वायफाय एनेबल होईल तर तुमची स्ट्रीम परत चालू होईल, जेणेकरून तुमची स्ट्रीम एंड होणार नाही, त्यासाठी हा ऑप्शन दिलेला असतो। सिम्पली तुम्हाला इथे अप्लाय करायचं असेल, अप्लाय करायचं आणि ओके बटन दाबून द्यायचं। ते सिम्पली कट करतो मी, हे सर्व कट केलेलं आहे। की तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्रॉडकास्ट कसं क्रिएट करायचं, तर ब्रॉडकास्ट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं असेल, मॅनेज ब्रॉडकास्टवर क्लिक करा। मॅनेज ब्रॉडकास्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल टायटल, डिस्क्रिप्शन, प्रायव्हसी, कॅटेगरी, सर्व जे थंबनेल कोणता ठेवायचा आहे, लॅटेन्सी काय आहे ते तुम्हाला दिसत असेल। तर तुम्ही ते टायटल ॲड करू शकता, डिस्क्रिप्शन तुमच्या मनाप्रमाणे देऊ शकता। इथे मी पहिली प्रायव्हसी प्रायव्हेट ठेवतो, तुम्ही पब्लिक ठेवा। त्यानंतरला इथं गेल्यानंतरला इथं ॲडिशनल सेटिंगमध्ये लॅटेन्सी ऑप्शन असतो। लॅटेन्सी म्हणजे काय असतं मित्रांनो, तुमचा जो ओबीएसचा व्हिडिओ असतो आणि स्ट्रीमिंगचा व्हिडिओ त्याच्यामध्ये डिले किती असेल त्यावर लॅटेन्सी असेल। मी सजेस्ट करतो मी अल्ट्रा लोच ठेवा, जेणेकरून तुमच्या ह्याच्यामध्ये स्ट्रीम डिले जास्त व्हावा नाही।
त्यानंतर तुम्हाला तिथं सिम्पली क्रिएट ब्रॉडकास्टवर क्लिक करायचं आहे. क्रिएट ब्रॉडकास्ट क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन येतं क्रिएटिंग न्यू लाईव्ह ब्रॉडकास्ट, प्लीज वेट. तर 2-3 सेकंदात आपला क्रिएट ब्रॉडकास्ट क्रिएट होऊन जाईल. आपला ब्रॉडकास्ट क्रिएट झालेला आहे. मी इथं रिफ्रेश करतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला एक ब्रॉडकास्ट क्रिएट झालेला आहे. ब्रॉडकास्ट क्रिएट झाल्यानंतरला तर तुम्हाला एक सेटिंग करायचं आहे. ती म्हणजे पहिलं तर तुम्ही इथं गेमिंग टायटल शोमोरवर क्लिक करून गेमिंग टायटल टाकू शकता. जर आपला बॅटल ग्राउंड आहे तुम्ही इथे बॅटल ग्राउंडवर एक क्लिक करतोय. तर तुम्ही इथे गेमिंग टायटल टाकल्यानंतरला जस्ट सिम्पली सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतरला तुमचा तो सेव्ह झालेला आहे. आता तुम्हाला अजून एक सेटिंग करायचं आहे. ते म्हणजे इथे क्रिएट ऑप्शन असतो. क्रिएट ऑप्शनवर क्लिक केला तर गो लाईव्हवर ऑप्शन नसतो. गो लाईव्हवर क्लिक केल्यानंतर इथं खाली 2 ऑप्शन असतात, गो स्टार्ट आणि गो. वर क्लिक केल्यानंतरला हा इथं क्लोज करायचा आणि त्याची लिंक आहे इथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतरला इथं तुम्ही बघू शकता की तुमच्या स्ट्रीम सेटिंगची हा जो स्ट्रीम की असतो तो ॲक्च्युली OBS मध्ये पेस्ट करायचा असतो. पण आपण डायरेक्ट क्रिएट ब्रॉडकास्ट केला आहे आपण डायरेक्ट OBS वरून, तर तुम्हाला त्याची गरज नाही आहे. आता इथे एडिटचा ऑप्शन असतो. एडिटवर क्लिक केल्यानंतर ना कस्टमायझेशनमध्ये तुम्ही हा लाईव्ह चॅट रिप्ले असतो तो तुम्ही जरा एनेबल करून ठेवा, जेणेकरून जेव्हा पण तुम्ही स्ट्रीम बघणार तर तुम्हाला लाईव्ह चॅट कोणकोणते आले असेल ते दिसून जातील. तर मी इथं सेव्ह ऑप्शन केलेलं आहे. तर आपला ब्रॉडकास्ट इथे सेव्ह झालेला आहे. तर परत तुम्हाला OBS मध्ये यायचं आहे. OBS मध्ये आल्यानंतरला तुम्हाला जर आता लाईव्ह स्ट्रीमिंग करायचं असेल तर मॅनेज ब्रॉडकास्टवर क्लिक करा. मॅनेज ब्रॉडकास्टवर क्लिक केल्यानंतरला इथे तुम्हाला तुमचा ब्रॉडकास्ट दिसून जाईल. ब्रॉडकास्ट दिसल्यानंतर इथं क्लिक केल्यानंतरला इथे सिलेक्ट ब्रॉडकास्ट आणि स्टार्ट स्ट्रीमिंग असा ऑप्शन येतो. तर हा क्लिक केल्यानंतरला तुमचा जो ब्रॉडकास्ट ऑटोमॅटिकली लाईव्ह जाईल. लाईव्ह गेल्यानंतरला तुम्ही तुमची लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकता. तर आपला OBS सेटअपचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर आता आपण वळूया की मी कोणता स्क्रीन मिररिंग सॉफ्टवेअर वापरतो आणि त्याचा सेटअप काय आहे. तर इथे मी हा सिम्पली इथे क्लोज करतोय आणि मी स्क्रीन मिररिंग सॉफ्टवेअरचं तुम्हाला डिटेल्स देतो. तर सर्वात पहिले मित्रांनो तुम्हाला ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक घ्या आणि तिथं ब्राउझरमध्ये पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतरला तुम्हाला हा इंटरफेस दिसेल या साईडचा. तर तुम्हाला 2 ऑप्शन दिसेल खाली आल्यावर, डाउनलोड ओल्डर व्हर्जन आणि लेटेस्ट व्हर्जन. तर तुम्हाला सिम्पली मी सजेस्ट करतो की जो स्टेबल व्हर्जन आहे तोच डाउनलोड करा. तोच डाउनलोड केल्यानंतरला तुम्हाला एक फाईल झिप फाईल डाउनलोड होईल. झिप फाईल डाउनलोड झाल्यानंतरला तुम्हाला ती सिम्पली ते एक्स्ट्रॅक्ट करायचं. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतरला ती ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला असा एक ॲप्लिकेशनचा सॉफ्टवेअर म्हणजे ॲप्लिकेशन दिसेल की SRCP हा लोगोने आणि त्या ॲप्लिकेशन एक्सटेन्शन असेल. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, हा ॲप्लिकेशन ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर जो नवीन सॉफ्टवेअर असेल त्याचा थोडासा GUI चेंज झाला असेल पण त्याचे सर्व फीचर आहेत ते सेम ॲज इट इज आहेत. तुम्हाला पहिला काय करायचं आहे की तुमचा जो USB कॉर्ड आहे ना ती मोबाईलला कनेक्ट करायचं. तर मी माझी USB कॉर्ड माझ्या मोबाईलला कनेक्ट करतो पहिला. तर मी माझी USB मोबाईलला कनेक्ट केलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की जो अँड्रॉइड स्क्रीन मिररिंग ऑप्शन आहे तर सिलेक्ट बिट रेट ऑप्शन असतो. तर तुम्हाला इथे 10T सिलेक्ट करायचं आहे. तुमची जशी वायफायची स्ट्रेंथ आहे त्यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही हा पहिल्यांदा सॉफ्टवेअर ओपन कराल आणि तुम्ही जर सिलेक्ट करा तर तुम्हाला एक इश्यू पॉपअप दिसू शकतो एररचा. तर ते एरर काय बाकी काय नसतं, थोडासा इश्यू होतो कधी कधी. तर तुम्ही सिम्पली तो सॉफ्टवेअर हे करा म्हणजे क्लोज करा, नाहीतर PC रिस्टार्ट मारा, ऑटोमॅटिक तो एरर जाऊन जाईल. तर इथे मी 20वर क्लिक केलेलं आहे आणि आता मी डायरेक्ट स्टार्ट मिररिंग वाया USB करतोय. इथं क्लिक केल्यानंतरला तुम्हाला आता स्क्रीन दिसून जाईल. ही बघा माझी गेमिंगची मोबाईलची स्क्रीन तुम्हाला इथे PC वर दिसत असेल. ते PC वर दिसल्यानंतरला तुम्हाला काय करायचं आहे ते मी हे करतो. इथं OBS वर मी परत गेलेलो आहे. तो OBS स्टुडिओवर मी गेलेलो आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे इथे जी मेन स्क्रीन आहे, मेन स्क्रीन ही जी आपल्याला ह्याच्यात सॉफ्टवेअरमधून जी स्क्रीन आपल्याला आता कॅप्चर भेटत असेल ती आहे ना तुम्हाला इथे तुमच्या मेन स्क्रीनवर आणायची आहे. तर ती तुम्ही कशी आणणार, तुम्हाला काय करायचं आहे जी विंडो कॅप्चर एक इथे प्लसवर क्लिक करायचं आहे आणि विंडो कॅप्चर हा सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतरला इथे तुम्हाला तो ॲड होऊन जाईल. ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं सेटिंगवर क्लिक करायचं. सेटिंगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल तुमच्या मोबाईलचा RMX कोणताही मोबाईल असेल तुमचा
तुमचा सिरियल नंबर तो दिसून जाईल. तो सिलेक्ट केल्यानंतरला सिम्पली त्या ओकेवर क्लिक करायचं. ओकेवर क्लिक केल्यानंतरला तुम्हाला इथे तुमची स्क्रीन दिसून जाईल. तुमची ती स्क्रीन तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे तुमच्या लेआउटनुसार ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे माईक बिगचा ऑप्शन एनेबल होऊन जाईल. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता की माझी हे बघा डेस्कटॉपचा ऑडिओ पण इथे एनेबल झालेला आहे. तर डेस्कटॉपचा ऑडिओ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जो गेमचा साऊंड आहे तो तुम्हाला कसा ऐकायला येईल. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुमचा जो कुठलाही वायरलेस या वायर्ड इयरफोन आहे ना ते तुमच्या लॅपटॉपला कनेक्ट करायचा आणि मग तुम्हाला जो साऊंड आहे गेमचा तो येऊन जाईल. तुमच्या टीममेटचा पण आवाज येऊन जाईल त्याच्यानुसार आणि तुमचा डेस्कटॉपचा ऑडिओ पण येऊन जाईल. तर मित्रांनो की मी तुम्हाला स्क्रीन मिररिंगचा सेटअप सांगितलेला आहे USB-चा. आता तुम्हाला जर वायरलेसली करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिले मी ही विंडो मिनिमाइज करतो. तुम्हाला काय करायचं आहे, इथं ऑप्शन असतो की एनेबल वायरलेस मिररिंग. तर तुम्हाला पहिला तर शो कनेक्टेड डिव्हाइस हा ऑप्शन असतो, त्याच्यावर क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे IP दिसेल. IP क्लिक केल्यानंतरला तो IP सिलेक्ट झालेला आहे. IP सिलेक्ट झाल्यानंतर तिथे ऑप्शन असतो एनेबल वायरलेस मिररिंग. तर क्लिक केल्यानंतरला तुम्हाला सिम्पली इथं ऑप्शन इथे येणार आहे की तुमचा जो वायरलेस आहे तो कनेक्टेड झालेला आहे. इथे माझे 2 डिव्हाइस आहेत कनेक्टेड आहेत म्हणून इथे तुम्हाला एरर दिसत असेल. तर ॲक्च्युली हा एरर नाही आहे. तर मी इथं वायरलेस डिस्कनेक्ट करतोय, म्हणजे माझा USB डिस्कनेक्ट करतोय. स्टार्ट वायरलेस मिररिंग करतोय. स्टार्ट वायरलेस मिररिंग केल्यानंतर आता हा बघा तुम्हाला दिसत असेल की आपला आता हा मोबाईल डिव्हाइस वायरलेसनी कनेक्ट झालेला आहे. तुम्ही इथं वायरलेसनी पण सुद्धा कनेक्ट करू शकता. OBSमध्ये पण तुम्हाला दाखवतो. OBSमध्ये पण तुम्हाला दिसत असेल ही विंडो ही वायरलेसली आपली कनेक्ट झालेली आहे. तर मित्रांनो असा हा आपला स्क्रीन मिररिंगचा आणि OBSचा सेटअप मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ सर्वांकडे पोचवा, जेणेकरून हा व्हिडिओचा फायदा सर्वांना भेटेल, या सॉफ्टवेअरचा फायदा सर्वांना भेटेल. आणि मी जो OBS सेटअप सांगितला आहे तो बेसिक OBS सेटअप तुम्ही नक्कीच करा जर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग करत असेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. तुमचं खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटूया नवीन एक व्हिडिओवर. धन्यवाद.